पैसा सर्वांनाच हवाय आणि तो सर्वांकडे येतो सुद्धा, पण तो टिकणार कसा हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि प्राचीन पद्धतीनुसार तो पैसा टिकवून ठेवण्यासाठी आज मी तुम्हाला अशी वस्तू दाखवणार आहे ज्यामुळे तुमच्याकडे पैसा आकर्षित होणार आणि तो टिकून सुद्धा राहणार. तर सर्वात महत्त्वाची वस्तू आज मी तुम्हाला दाखवणार आहे पायराइट स्टोन. आणि फक्त पायराइट स्टोन नाही दाखवणार, तर डॉ स्टोन दाखवणार आहे, त्याच्यामध्ये ब्रेसलेट दाखवणार आहे, माळा दाखवणार आहे, ट्री दाखवणार आहे आणि त्याही व्यतिरिक्त लक्ष्मी मातेचं प्रतीक किंवा लक्ष्मी मातेचं वाहन असलेल्या घुबडाची प्रतिमा सुद्धा तुम्हाला पायराइटमध्ये बघायला मिळणार आहे. 7 घोड्यांचं चित्र सुद्धा तुम्हाला पायराइट स्टोनमध्ये बनलेलं दिसणार आहे, तशी फ्रेम तुम्हाला मिळणार आहे. आणि या संपूर्ण वस्तूंचा फायदा तुम्हाला कसा घेता येईल आणि या वस्तू तुम्हाला कुठे मिळणार आहे ह्या सर्वांची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर तुम्ही इथे बघू शकता खूप वेगवेगळ्या व्हेरायटीमध्ये पायराइट स्टोन ठेवलेले आहे आणि इथे असलेल्या संपूर्ण पायराइटची माहिती आपल्याला साक्षी देणार आहे. परत एकदा खूप खूप स्वागत आहे साक्षी. नमस्कार, आमच्या दुकानात तुमचे स्वागत आहे. तर परत एकदा आपण पायराइट स्टोन बघणार आहोत आणि पायराइट स्टोनच्या व्हेरायटी बघणार आहोत आणि ते कसं काम करणार आहे, त्याचे फायदे आपल्याला कसे घेता येणार आहे ते सुद्धा बघणार आहोत. तर आपण स्टार्टिंग करूया ब्रेसलेटपासून. इथे ब्रेसलेट तुम्ही बघू शकता, अगदी ओरिजिनल हा पायराइट आहे, पायराइट स्टोन आहे. मार्केटमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे पायराइट स्टोन तुम्हाला बघायला मिळतात, पण हा तुम्ही बघू शकता पायराइट स्टोन आणि तोही ओरिजिनल क्वालिटीमध्ये. याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे व्हेरायटी तुम्हाला बघायला मिळतात ब्रेसलेटमध्ये. हा खरा आहे ते कसं ओळखायचं? ये वाले ओरिजिनल है, इसमें ये जो है वो थोड़ा नॉर्मल क्वालिटी का है और ये उससे ऊपर का क्वालिटी है. इसमें डिफरेंट डिफरेंट क्वालिटीज आती है. इसमें एक डुप्लीकेट भी आता है जो एक्चुअली गोल्डन हेमेटाइट है, जो गोल्डन पायराइट बोल के बिकता है. ओके. तर याचे फायदे फक्त आपल्याला पैसा आकर्षित करण्यासाठीच होत नाही, तर पैसा टिकवून ठेवण्यासाठी सुद्धा हे मदत करते. तर आपल्याला आर्थिक तंगी जाणवत असेल तर अशा प्रकारचे आपण ब्रेसलेट परिधान करू शकता. याच बरोबर आपल्याला माळा सुद्धा इथे मिळत आहेत, तर या माळेचा तुम्ही उपयोग करू शकता. हे जपमाळ आहे. हाँ, जाप भी कर सकते हैं. 108 दाने का आएगा. अच्छा. तर तुम्ही पायराइटने लक्ष्मी मातेचा मंत्र जप करू शकता, ज्यामुळे तुम्हाला याचा नक्कीच बेनिफिट होणार आहे. कारण पायराइट हा खरं तर पैसा आकर्षित करण्यासाठी आणि तो टिकवून ठेवण्यासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. आणि यामुळे जर तुम्ही या माळेने लक्ष्मी मातेच्या मंत्राचा जप केला तर नक्कीच तुमच्याकडे लक्ष्मी आकर्षित होण्यास मदत होणार आहे. याचबरोबर वेगवेगळ्या व्हेरायटी तुम्हाला या माळेमध्ये बघायला मिळतात. छोटा साईज असेल तर ही सुद्धा एक माळा तुम्ही बघू शकता आणि ही सतत आपल्या जवळ सुद्धा आपण ठेवू शकतो. हां. ओके. तर ब्रेसलेट व्यतिरिक्त ही माळा आहे. याही व्यतिरिक्त सर्वात महत्त्वाची वस्तू तुम्हाला दाखवणार आहे ते म्हणजे पायराइट अँकलेट. हे खूप लोकांना आवडतं आहे आणि पायामध्ये परिधान करायला सुद्धा खूप प्रचलित आहे. तर ही याची प्राचीन शक्ती तुम्ही अनुभवू शकता आपल्या पायामध्ये परिधान करून. कारण आपण जमिनीशी जोडले जातो, जेव्हा आपण पाय जमिनीवर ठेवतो त्याची एनर्जी आणखी बूस्ट होते असं म्हणतात. तर अशा पद्धतीचे अँकलेटसुद्धा तुम्हाला मिळतात, पण याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला खरे खोटे ओळखायचे कसे ते सुद्धा साक्षी सांगेल. याच्यामध्ये जसं तुम्ही म्हणता की ये वाला जो है ये डुप्लीकेट है, जो एक्चुअली मार्केट में चल रहा है. ओके. ये जो हेमेटाइट होता है उसके ऊपर पायराइट की कोटिंग किया हुआ है. ओके. तो ये कम्प्लीटली ओरिजिनल नहीं माना जाएगा. वाइल ये जो है ये ओरिजिनल है, पूरी तरह से इसमें कोई भी कोटिंग नहीं किया हुआ है और ये 100% प्योर है. और ये डुप्लीकेट आता है, बट मार्केट में ज़्यादातर यही चलता है. पण हे ओळखायचे कसे? तर तुम्हाला इथे बघा हे दोन्ही सारखेच दिसतील, एकसारखे. तुम्ही याच्यातला फरक सुद्धा ओळखणार नाही, शिवाय साक्षी सुद्धा तो ओळखू शकत नाही. पण यांच्याकडे जे डुप्लिकेट पायराइट आहे ते वेगळे ठेवलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे की कुठले ओरिजिनल आहेत. आणि जसं की आधी सांगितलं की ओरिजिनल जेव्हाही तुम्ही पायराइट किंवा कुठलाही स्टोन हातात घेता तर त्याची ऊर्जा तुम्हाला नक्कीच जाणवते, त्याची कंपनं तुम्हाला जाणवतात. आणि जेव्हा तुम्ही परिधान करता तर तुमच्यातली एनर्जीसुद्धा वाढलेली असते असं तुम्हाला नक्कीच जाणवेल. याचबरोबर तुम्ही असे रिंगसुद्धा परिधान करू शकता, मी सुद्धा केलेली आहे. तर जसं की आपल्याला वेगवेगळे स्टोन परिधान करायचे आहे, वेगवेगळ्या समस्या आहेत, तर आपण एकाच ब्रेसलेटमध्ये सर्व स्टोन परिधान करू शकतो? वो भी कर सकते हैं, बट अगर आपको ज़्यादा बेनिफिट चाहिए तो आप अलग अलग प्रोडक्ट्स की अलग अलग चीज़ें ले सकते हैं. Okay. जैसे किसी का आप आउल ले लीजिए, जैसे पायराइट में आपने आउल ले लिया, सिट्रीन में आप ब्रेसलेट ले लो. Okay. जैसे आपको अलग अलग जो क्रिस्टल्स का रिक्वायरमेंट है उसका डिफरेंट फॉर्म्स ले सकते हैं. Okay. इसीलिए हमने आपको इतना वाइड वेराइटी दिखाया Yes. है अलग अलग प्रोडक्ट्स का.
नक्कीच. तर जसं त्यांनी सांगितलं की वेगवेगळ्या समस्येसाठी वेगवेगळे स्टोन असतात. तर तुम्ही प्रत्येक वेळेला ब्रेसलेट परिधान करू शकत नाही, तर तुम्ही रिंग परिधान करू शकता. तर रिंगमध्ये सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या व्हेरायटी इथे दिसणार आहे. त्याचबरोबर अँकलेट सांगितलं, अँकलेटसुद्धा दिसतंय. याही व्यतिरिक्त तुम्हाला पेंडेंट आहे, जे तुम्ही गळ्यात सुद्धा परिधान करू शकता. इयरिंग्ससुद्धा आहेत तुमच्याकडे ना. तर पेंडेंट आणि इयरिंग्स तुम्ही परिधान करू शकता, ज्यामुळे तुम्हाला एनर्जी तर मिळेल, पैसा आकर्षित होईल, तो टिकून राहील. त्याचबरोबर दिसायलाही सुंदर दिसेल. आणि अशा प्रकारचे हे पेंडेंट आहे, जे कोणीही परिधान करू शकतं. महिला किंवा पुरुष कोई भी. दोघंही परिधान करू शकतात. आणि जसं या सर्व स्टोनमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचं जसं अँकलेट नसेल घ्यायचं किंवा ब्रेसलेट नसेल, तर हे छोटे छोटे टंबल्स तुम्ही घेऊ शकता, जे तुम्ही तुमच्या खिशामध्ये ठेवू शकता, पॉकेटमध्ये ठेवू शकता. तुम्हाला इंटरव्ह्यूला जायचं असेल, कुठल्या कामासाठी बाहेर जायचं असेल, कर्जमुक्तीसुद्धा होते असं म्हणतात. तर आपल्याला पैसे घ्यायला जायचं असेल, तर नक्कीच तुम्ही असे छोटे छोटे टंबल्स जे आहे तुम्ही तुमच्या खिशामध्ये ठेवू शकता. आणि त्यामुळे तुमचे जे उधार दिलेले पैसे आहेत ते लवकर मिळतील. आपल्या घरातली ऊर्जा ही सकारात्मक ठेवण्यासाठी आपण असे रॉ स्टोनसुद्धा आपल्या घरामध्ये ठेवू शकता. आणि योग्य दिशेला या स्टोनची स्थापना केली तर नक्कीच तुम्हाला त्याचे फायदे जाणवतील. आणि जर तुम्हाला विशेषतः ऑफिसमध्ये जर ठेवायचे असतील, तर हे घुबडाचं प्रतीक, जसं की लक्ष्मी मातेचं वाहन आहे, तर हे पायराईटमध्ये तुम्ही जर ठेवलं तर नक्कीच याच्यामुळे सुद्धा तुम्हाला बेनिफिट मिळेल. लक्ष्मी आकर्षित होईल, पैसा आकर्षित होईल आणि तो टिकून राहण्यासही मदत मिळेल. व्यवसायाची भरभराट होईल. आणि जर तुमचं स्वतःचं दुकान असेल, तर दुकानाच्या ठिकाणी सुद्धा तुम्ही अशा प्रकारचे औल ठेवू शकता, ज्यामुळे ग्राहक आकर्षित करण्यासाठी सुद्धा मदत मिळते. याचबरोबर तुम्हाला ऑफिसमध्ये कामाचा व्याप वाढलेला दिसत असेल आणि ते महत्त्वाची कामं असतील आणि त्याशिवाय तुमचं भागणार नाही आहे असं जर तुम्हाला वाटत असेल, तर अशा प्रकारचे तुम्ही स्पिअर बॉलसुद्धा आपल्या डेस्कवर ठेवू शकता, ऑफिस टेबलवर ठेवू शकता, दुकानाच्या ठिकाणी, व्यवसायाच्या ठिकाणीसुद्धा तुम्ही ठेवू शकता. आणि हे जे बॉल आहे, जे तुम्ही फक्त हातात घेऊन असं पकडून राहिलेत किंवा याच्यासोबत थोडंसं असे आपण हातामध्ये फिरवलं, तरी तुम्हाला याचे बेनिफिट्स मिळणार आहेत. कारण यामुळे तुमचा ताण कमी होणार आहे आणि तुम्हाला नवीन नवीन मार्ग सुचायला सुद्धा याच्यामुळे मदत मिळणार आहे. तर अशा प्रकारचे हे पायराईटचे जे स्पिअर बॉल्स आहेत ते सुद्धा यांच्याकडे आहेत. आणि स्पेशली तुम्हाला मिळतं आहे पिरॅमिड. पिरॅमिडची वेगळी शक्ती आहे, पण हे पिरॅमिड जे आहे हे पायराईटपासून तयार केलेलं आहे. तर याच्यामुळे ही जी शक्ती आहे ती दुप्पट लाभ देणारी ठरणार आहे. कारण पैसा टिकत नाही हे सर्वात मोठी समस्या असते आणि तो टिकवून ठेवण्यासाठीच आपण हे अशा प्रकारचे हँगिंग लावू शकतो. त्याचबरोबर हे ट्रीसुद्धा आपल्याला मिळतं. तर हे ट्री आपण डेस्कवर सुद्धा ठेवू शकतो. घरामध्ये ठेवायचं तर याच्यामध्ये वेगवेगळे साईज तुम्हाला मिळणार आहे. खरं तर काही वस्तू आहेत त्या दिसायला सुंदर असतात, पण त्याचे फायदेही तितकेच महत्त्वाचे आपल्याला मिळत असतात. तर असे बिटकॉईनसुद्धा तुम्हाला पायराईटमध्ये मिळतात. जसं की जे शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करत आहे, त्यानंतर असे हे झिबू कॉईन्ससुद्धा तुम्हाला मिळतात, जे तुम्ही सतत तुमच्याजवळ ठेवू शकता. कोणत्याही प्रकारचा पायराईट स्टोन घेणं शक्य नसेल, तर हे झिबू कॉईन तुम्ही नक्कीच घेऊ शकता. यामुळे सुद्धा लक्ष्मी आकर्षित होते आणि तुमच्या जो खिसा आहे सतत भरलेला राहण्यास नक्कीच मदत होईल. एवढंच नाही तर तुम्हाला किचनमध्ये सुद्धा पायराईट आता अवेलेबल आहे, तर हे सुद्धा तुम्ही घेऊ शकता. याचबरोबर आपल्या डेस्कवर ठेवण्यासाठी गणपती बाप्पांची प्रतिमा जर तुम्हाला हवी असेल, तर ती सुद्धा तुम्हाला आता पायराईट स्टोनमध्ये मिळते. या व्यतिरिक्त हे जे स्टोन आहे, तुम्ही जर घरासाठी खरेदी करत असाल, व्यवसायाच्या ठिकाणी ठेवण्यासाठी जर रॉ स्टोन खरेदी करत असाल, तर याच्यामध्ये सुद्धा 2 प्रकार आहेत. तर हे कसे ओळखायचे आणि काय फरक आहे? इसमें जो क्यूब्स आते हैं उस पे क्वालिटी डिपेंड करती है और एक पेरू से भी आता है, इंडियन पायराइट भी आता है. जैसे यहाँ पर पेरू पायराइट है, ये इंडियन पायराइट का बॉल है. दोनों क्वालिटीज आती है. तो इसमें बहुत बार मार्केट में इंडियन पायराइट के ऊपर भी क्यूब्स वाला माल यूज हो रहा है. तो वो सब क्वालिटीज का फर्क आता है. तो ये डिफरेंशिएट करने के लिए है कि ये 2 क्वालिटीज हमारे पास है. ओके. आणि तुम्हाला कोणत्या प्रकारचा स्टोन सूट करणार आहे, जो तुम्ही परिधान करू शकता कुठल्याही स्वरूपामध्ये, जसं ब्रेसलेट असेल, माळा असेल किंवा अंगठी असेल आणि गळ्यात पेंडेंट असेल, अशा प्रकारे कोणत्याही समस्येवर तुम्हाला स्टोन परिधान करायचा असेल, तर त्याची माहिती तुम्हाला साक्षी देणार आहे. आणि साक्षी ऑरा स्कॅनिंग करून तुम्हाला कोणते स्टोन सुटेबल असणार आहे ही संपूर्ण माहिती, संपूर्ण डिटेल तुम्हाला देते.
सो तुम्ही इथे येऊन ती माहिती सुद्धा साक्षीकडून घेऊ शकता. त्याचा एक डेमो सुद्धा तुम्हाला दाखवते. तर इथे असलेले जे प्रत्येक क्रिस्टल्स आहे त्याची तुम्ही ते परिधान करावे की नाही, त्याचे बेनिफिट काय आहे, हे कसं कळणार आहे, तर याचा एक डेमो आपण बघणार आहोत. तर साक्षी आपल्याला दाखवेल. क्या आप मुझे बता सकते हैं शाइला जी का ऑरा कितना पॉजिटिव है? क्या आप मुझे बता सकते हैं आप 100% येस में जवाब कैसे देंगे? सो इसका मतलब होता है 100% येस. ओके. क्या आप मुझे बता सकते हैं आप नेगेटिव में जवाब कैसे देंगे? तो ये नेगेटिव हो जाएगा. क्या आप मुझे बताएंगे कि आप 50% येस में जवाब कैसे देंगे? ये 50% हो गया. अभी आप अपने हाथ में कोई भी क्रिस्टल का ब्रेसलेट पकड़ लीजिए. मैं आपको बताती हूँ ये आपके लिए कितना बेनिफिशियल रहेगा. ओके. क्या आप मुझे बता सकते हैं ये एमेथिस्ट ब्रेसलेट जो शाइला जी ने अपने हाथ में रखा है वो उन्हें कितने फ़ायदेमंद है? ये आपको सूट करेगा और 100% बेनिफिट भी देगा. ओके. तो ऐसे हम अपने डिफरेंट क्रिस्टल्स के लिए चेक करवा सकते हैं अपने 7 चक्र जो बॉडी है वो कितने एक्टिव है और कौन सा एक्टिव नहीं है. हम उसके लिए आपको रेमेडी या क्रिस्टल प्रोवाइड कर देंगे. तो आप उसको फॉलो करके अपने चक्रस को और एक्टिवेट पावरफुल कर सकते हैं. आपके जो प्लैनेट्स है वो कौन से प्लैनेट आपके एक्टिव है, कितने % एक्टिव है, किस पे आपको वर्क करना है वो सब हम बताएंगे. और कलर्स कौन से कलर आपको ज़्यादा प्रेफरेंस करना है. जैसे आप कोई मीटिंग के लिए जा रहे हैं या बड़ा काम करने जा रहे हैं तो आपको कौन सा कलर प्रेफर करना है और कौन सा अवॉइड करना है. बहुत सी चीज़ें आप उसमें आपका कोई भी प्रॉपर्टी रिलेटेड, मनी रिलेटेड कुछ भी क्वेश्चंस हो एक्स्ट्रा भी आप कुछ भी पूछ सकते हैं. तर बघा तुम्हाला प्रत्येक समस्येचं समाधान मिळणार आहे. इथे तुम्हाला साक्षी देणारच आहे. आणि जसं सांगितलं की कोणता क्रिस्टल तुम्ही परिधान करायचा, याही व्यतिरिक्त तुम्ही कोणत्या कलरचे कपडे घालायला पाहिजेत, हे सर्व जर तुम्ही योग्य पद्धतीने केलं तर नक्कीच त्याचा फायदा तुम्हाला मिळणार आहे. याचबरोबर पायराइट स्टोनमध्ये आपण वेगवेगळी व्हेरायटी बघितली. त्याही व्यतिरिक्त आणखी एक व्हेरायटी तुम्हाला बघायची आहे ती म्हणजे फ्रेम. तर हे पायराइट फ्रेम तुम्ही इथे बघू शकता. आपल्याला इथे असलेल्या कोणत्याही व्हेरायटीपैकी कोणतंही प्रॉडक्ट घेणं शक्य नसेल तर फक्त तुम्ही पायराइटची ही फ्रेम घेऊन जाऊन आपल्या घरी लावू शकता आणि त्याचे फायदे नक्कीच अनुभवू शकता. तर या फ्रेममध्ये तुम्ही बघू शकता 7 घोड्यांचं चित्र आणि सूर्यप्रतिमा असलेली हे फ्रेम तुम्हाला बघायला मिळते. 7 घोडे हे सूर्यदेवाच्या रथाचं प्रतीक आहे. ते नेहमीच वेग, यश आणि सकारात्मक गती दर्शवतात. तर अशा प्रकारची ही फ्रेम आपल्या घरामध्ये जर तुम्ही लावलीत तर अडकलेली कामं मार्गी लागतात. त्याचबरोबर करिअरमध्ये वेगाने प्रगती होते आणि घरात उत्साह आणि सकारात्मकता वाढवण्यासाठी सुद्धा ही जी फ्रेम आहे पायराइट सोबत 7 घोड्यांचं चित्र आणि सूर्यप्रतिमा ही नक्कीच आपल्या लिव्हिंग रूममध्ये तुम्ही लावू शकता. आणि ही विशेषतः पूर्व किंवा उत्तर दिशेला लावल्याने त्याचे नक्कीच फायदे आपल्याला अनुभवायला मिळू शकतात. त्यानंतर एक कल्पवृक्ष असलेलं पायराइट फ्रेम सुद्धा तुम्ही बघू शकता. हे सुद्धा मनोकामना पूर्ण करण्यासाठी मदत करते. त्यानंतर या फ्रेममध्ये तुम्ही बघू शकता श्री लक्ष्मी यंत्र सुद्धा आहे. आणि लक्ष्मी यंत्र फक्त देवी लक्ष्मीलाच आकर्षित करत नाही तर धनासोबत आपल्या घरातील नातेसंबंधांमध्ये प्रेम, सौहार्द आणि स्थिरता आणण्यास मदत करते. त्याचबरोबर श्रीयंत्र आहेत आणि अशा प्रकारच्या भरपूर अशा फ्रेम आहेत ज्या पायराइट स्टोनमध्ये बनलेल्या आहेत. याचे नक्कीच आपल्याला वेगवेगळे फायदे अनुभवता येऊ शकतात. तर सर्वात आधी तुम्हाला या शॉपचा ॲड्रेस सांगते. ही शॉप आहे भुलेश्वरला. CP टँक रोडवर जर तुम्ही आलात तर माधवबाग कंपाऊंडमध्ये लक्ष्मीनारायण टेम्पल इथेच या कंपाऊंडमध्ये श्री बाबूलाल रामचंद्र कंठीमालावाले या नावाची ही शॉप आहे. तर इथे येऊन तुम्ही ही खरेदी करू शकता. पायराइट स्टोन आपल्याला हवे तसे खरेदी करू शकता आणि वेगवेगळ्या प्रकारचे स्टोनसुद्धा खरेदी करू शकता. आणि जसं सांगितलं की आपल्याला कुठल्या प्रकारचे स्टोन सूट होतात ते जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर साक्षी नक्कीच तुम्हाला ऑरा स्कॅनिंगने ती माहिती देईल. हे संपूर्ण स्टोन तुम्ही इथे येऊन खरेदी करू शकता. याही व्यतिरिक्त जर तुम्हाला अगदी घरी बसल्या बसल्या हे संपूर्ण स्टोन ऑर्डर करायचे असेल, तुमच्या समस्येनुसार हे स्टोन खरेदी करायचे असेल तर तुम्ही अगदी व्हॉट्सअपवर सुद्धा साक्षीचा सल्ला घेऊ शकता आणि घरच्या घरी मागवू शकता. त्याच्यासाठी स्क्रीनवर व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. तर अशा प्रकारे ऑनलाईन खरेदीसुद्धा तुम्ही या शॉपमधून करू शकता. तर आज आपण पायराइट स्टोनबद्दल माहिती जाणून घेतली आणि ही माहिती आपल्याला साक्षीने दिली आहे. खूप खूप धन्यवाद. तर याही व्यतिरिक्त तुम्हाला कोणत्याही स्टोनची माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये सुचवा. त्याची योग्य माहिती आम्ही नक्कीच देऊ. आणि शिवाय इथे असलेल्या काही फायदेकारक जे स्टोन आहे त्याची माहितीसुद्धा आम्ही लवकरच घेऊन येऊ. तोपर्यंत पाहत रहा लोकमत भक्ती. नमस्कार.